नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे या ठिकाणी. मनमहा पंडित मदन मोहन मालवीर कॅन्सर सेंटर, कॅन्सर केंद्र एवन होम, भाभा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे ह्या ठिकाणची व्हॅकन्सी आहे ही. याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे. डेट त्यांची रिलीज झालेली आहे 13/7/2026ला. त्यांची इंटरव्ह्यूची रिपोर्टिंगचा टायमिंग आहे 9 ते 10 वाजेपर्यंत त्यांचं रिपोर्टिंगचं टायमिंग आहे. आणि ही व्हॅकन्सी प्रोजेक्ट बेस्डची व्हॅकन्सी आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण आता बघूयात व्हॅकन्सी वगैरे किती आहेत, पेमेंट किती आणि परत आपले एज्युकेशनचे क्वालिफिकेशन वगैरे काय आपण हे डिटेलमध्ये बघूयात. तर ह्याच्यामध्ये नाही का प्रोजेक्ट नेम त्यांनी सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी. त्यांचं एक प्रोजेक्ट आहे इसोफेजियल ब्रॅकल थेरपीचे आहे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट त्यांचं. हा प्रोजेक्ट एकदम शॉर्ट टर्मसाठी आहे, म्हणजे शॉर्ट कोर्ससाठी आहे ते प्रोजेक्ट त्यांचा. आणि पॅलेटिव्ह केअरची जी ट्रीटमेंट असते नाही का कॅन्सर पेशंटला इसोफेजियलच्या, ते त्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. ह्या ठिकाणी नाही का नेम ऑफ पोस्ट आहे क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर म्हणून आहे पोस्ट. या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ व्हॅकन्सी एकच आहे. या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू मंडेला आहे, म्हणजे 20 जुलै 2026ला आहे. या ठिकाणी एकच डेट त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. एलिजिबिलिटीची क्रायटेरिया त्याच्यामध्ये BSc, B फार्मसी, PG डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च ह्या ठिकाणी झालेलं असेल तरी चालेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी मंथली सॅलरी आपल्याला 27,000 आहे. पेमेंट ह्याच्यामध्ये 27,000 पेमेंट भेटणार आहे. ह्या ठिकाणी इश्यू नाही काहीच पेमेंटचा. आणि एज लिमिटेशन ह्याच्यासाठी दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये 45 इयरपर्यंत आपण हे अप्लाय करू शकतो असे ह्या ठिकाणी सांगितले आहे. आता ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी एक नोटीस दिलेली आहे. ती नोटीस काय आपण बघूयात. त्याच्यामध्ये नाही का त्यांनी 6 मंथची व्हॅलिडिटी दिलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे 6 महिन्याचा याच्यामध्ये परफॉर्मन्स राहणार. याच्यामध्ये इन्स्टिट्यूटकडून असणारे 6 महिन्याचा परफॉर्मन्स. याच्यामध्ये नाही का कॅन्डिडेटचं रायटिंग टेस्ट बघणार आहेत. कॅन्डिडेटचं जे इलिजिबिलिटी झालेलं आहेत ते कॅन्डिडेटचं रायटिंग टेस्ट आणि शॉर्ट टर्मचं त्यांचं स्किल इंटरव्ह्यूच्या वेळेस ते घेणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते सांगण्यात आलेलं आहे नो अकोमोडेशन विल बी प्रोव्हाइड, म्हणजे ह्या ठिकाणी नाही का कॅन्डिडेटला व्यवस्थित परफॉर्मन्स करायचा आहे. म्हणजे आपण वॉक इन इंटरव्ह्यूला जाता वेळेस आपलं त्या ठिकाणी व्यवस्थित ड्रेस कोड असला पाहिजे. ड्रेस कोड आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे सगळं आपण व्यवस्थित कॅरी करून जायचं आहे त्या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यूला. ही आपली आजची व्हॅकन्सी होती. अशाच पद्धतीने व्हॅकन्सी बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.